कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम ज्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा याच देही. देही ध्याता ध्यान, देही ध्याता ध्यान, त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. ज्ञान देवा म्हणे नयनाची या ज्योती, या नावे रूपे ती तुम्ही जाना. विठ्ठल विठ्ठल गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्तजम्बुफलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विश्वेश्वरपदपादपङ्कजं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहित पानि मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कुञ्जनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमान, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्यं सिंहासनस्थं, पदांभोज तेजां स्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर.
नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी मस्तक हे पाया। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी। आजचा दिवस म्हणजे कैलासवासी ताराबाई हरिभाऊ गुलदगड यांना आपल्या सगळ्या समाजातून सोडून जाऊन आज 1 वर्ष होत आहे। आणि आजचा दिवस म्हणजे वर्ष श्राद्ध तिथी। या तिथीसाठी उपस्थित असलेले सर्व साधक मंडळी, भक्त मंडळी, या ठिकाणी महान गुरुजन मंडळी उपस्थित आहेत। आणि समस्त गुलदगड परिवार असेल, त्यांचे आप्तेष्ट असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। खरं पाहिलं तर भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय। संत म्हणतात आयुष्यात भाग्याची गोष्ट कोणती असेल ते म्हणजे ज्याने सत्संगती होईल, संतांना भेटता येईल, असा दिवस आपल्या जीवनामध्ये भाग्याचा असतो। आणि कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आज या भूमीमध्ये सुखेड या ठिकाणी हरिभक्ती परायण, ज्यांचा आखाड्यामध्येच गुरुदीक्षा झाली 2 वेळा, असे कुंडलगिरी महाराज आणि यांच्या आईचं आज वर्ष श्राद्ध आहे। त्या निमित्ताने त्यांचे सर्व साधक मंडळी असतील, शिष्य मंडळी, भक्त मंडळी, मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। मग आजचा जो दिवस आहे हा नेमका वर्ष श्राद्ध म्हणून का साजरा करावा? 365 दिवसांनी हा देह म्हणजे जो सूक्ष्म देह आहे, हा सूक्ष्म देह यमदूतापुढे जातो। यम दरबारामध्ये असताना 365 दिवसामध्ये जे काही त्याला त्याच्या निमित्ताने केलेले पुण्यकर्म असतील, त्या पुण्यकर्माच्या आधारावर त्याला योनी निश्चित केली जाते किंवा पाप पुण्याच्या गोष्टी ठरवल्या जातात अशी मान्यता आहे। मग आजचा जो दिवस आहे तो म्हणजे एका मातेचा, एका आईचा वर्ष श्राद्धाचा दिवस आहे। आपण आईने केलेल्या उपकारातून आयुष्यभर कधीही उतराई होऊ शकत नाही, पण कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आजचा दिवस आपण काय करत आहोत? साजरा करत आहोत। नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची। या संतांनीच दिलेल्या मार्गातून आपण पुढे चाललोय की भगवंता तुझ्या नामाच्या जयघोषाने पापाचा नाश होतो हे आम्हाला ठाऊक आहे। आणि म्हणूनच आपण काय करतोय, या ठिकाणी भजन, कीर्तन, संतांचं पूजन असेल, ह्या सगळ्या गोष्टी करतो। निमित्त काय की त्या गेलेल्या आत्म्यासाठी, जीवात्म्यासाठी
काहीतरी पुण्याचा साठा प्राप्त व्हावा, आणि म्हणून तो आजचा दिवस. मनुष्य जन्माला येत असताना संत म्हणतात, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. तुकाराम महाराज त्यांच्या 12 अभंगामध्ये नित्यपाठाच्या म्हणतात, नरदेहा येऊन हानी केली. खरं पाहायला गेलं तर आज भाग्याचा दिवस याच्यासाठी म्हणावं लागेल की आपल्या जन्मभूमीमध्ये सेवा करण्याची संधी भेटते. शिवाय आपल्या सगळ्या आवडीचे संत जनमंडळी या ठिकाणी, ज्ञानीजन मंडळी उपस्थित आहेत, गुणीजन गायक वृंद आहे, पखवाजाची सुंदर असे साथ करणारे दादा आहेत, गुरुवर्य दादा महाराजांची आज उपस्थिती आहे. त्याच्यामुळं दुग्ध शर्करा योग आहे. आणि बरेच साधक मंडळी आहेत, उपासक मंडळी आहेत. माझा त्यांच्याशी परिचय नाही, परंतु अशा सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि सेवेला आपण सुरुवात करूया. विठ्ठल आजचा दिवस आईचा आहे, आईसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. मग आईची महती किती आहे? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं जातं. आपण लहानपणापासून ऐकतोय आई सारखे दैवत नाही. आई वडिलांच्या सेवेने काय प्राप्त होत नाही. अहो, पंढरीचा पांडुरंग परमात्मा देखील फक्त आई वडिलाच्या सेवेमुळेच पंढरपुरामध्ये आहे. युगे 28 विठेवरी उभा, वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. नाही का? कसा आला तो? उघडे पंढरपुरासी आले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. देवाने कशा स्वरूपात आला? जसा आहे तसा आला, धावून आला. कुणासाठी आला? भक्तराज पुंडलिकासाठी आला. पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, पुराणे झाला येता, झाला येता, भावे भक्ती भक्ता, भावे भक्ती भक्ता, सर्व शास्त्र, वेद, पुराण या सगळ्या उपनिषद असतील, आईची महती वर्णन का करतात? संत देखील आईला अत्यंत मोलाचं स्थान का देतात? भगवंत देखील आईला पूज्यस्तेचं स्थान का देतात? तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आई मुलाला जे प्रेम करत असते, जे प्रेम देत असते, ते कोणत्याही लाभाशिवाय असतं. तिचं त्याच्यामध्ये कशाही प्रकारचा स्वार्थ नसतो. शास्त्रकार म्हणतात बरं का, सामान्यतः शांततेत बसून घ्या. आईला एवढी महती काय? शास्त्रकार म्हणतात, एकदा का संन्यासी झाला, एकदा संन्यासी, विधिवत संन्यास एखाद्या व्यक्तीने घेतला, तर त्याला देवालाही नमस्कार करायचा अधिकार, म्हणजे आवश्यकता, देवालाही त्याने नमस्कार करायचा नाही. मग तो देवाच्या पुढे जरी गेला, सन्मुख जरी गेला, भक्तीसाठी जरी गेला, तरी तो आपला हातात जो दंड दिलेला असतो, तो दंड एक टोक त्याचं भगवंताच्या चरणाशी आणि दुसरं टोक आपल्या हृदयाशी लावतो आणि देवाला समत्वाचं
एक उदाहरण देतो, देवा याच्यामध्ये भेद नाही, तू आणि मी वेगळा नाही, तर कुणी कुणाला नमस्कार करावा? उदके नाहू तरी स्वरूप हे तुझे. देवा या सगळ्या गोष्टी आहेत, हे तुझंच स्वरूप आहे आणि मी देखील तुझ्याच स्वरूपाचं आहे, मग मी वंदन आणि नमस्कार कुणासाठी करावा? या उद्देशाने. पण आई वडील जर आले, एखाद्या मुलाने लहान वयामध्ये संन्यास घेतला आणि कालांतराने तो मुलगा त्याच गावामध्ये पुन्हा परतला, अख्खे गावकरी मंडळी त्याच्या दर्शनासाठी निघाले. आई वडिलांना कळलं आपला मुलगा ज्याने 12 वर्षापूर्वी संन्यास घेतलाय तो या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, त्याच्या दर्शनासाठी जावं. आई वडील दर्शनासाठी गेले तर शास्त्र सांगतं वडिलांनी नमस्कार केला तर त्याच्यामध्ये खेद आणि त्याच्यामध्ये दुःख वाटण्याचं कारण नाही, आणि संन्याशाने वडिलांच्या देखील पाया पडू नये असं सांगितलं जातं. पण जर का त्या सभेमध्ये त्या समाजामध्ये आई बसली असेल तर या संन्याशाने आईला पहिलं शोधावं, त्याने आपला आसन सोडून आई जवळ जावं आणि आईला दंडवत प्रणाम करावा. हा अधिकार आईचा आहे आणि म्हणून आईची पूजा केली पाहिजे. विठ्ठल आई नेहमी मुलाच्या आपल्या हिताच्याच गोष्टी पाहत असते. मुलगा लहान असतो आणि लहान असल्यापासून, आता तुकोबाराय जरी म्हणले की तैस्या ऐस्या कळवळ्याच्या जाती, कशा संत कशा आहेत तर आईसारखे आहेत. तुकोबारायांना आईचं विशेष महत्त्व पटवून देत असताना आपण एखाद्या व्यक्तीला एखादं गावातलं उदाहरण देतो. पलीकडल्या आळीतला तो पाटलांचा पोर बघ किती हुशार आहे, आज तो IAS अधिकारी आहे, तू पण तसंच हो का? पण असं म्हणतो पलीकडल्या अमुक तमुक गल्लीतला अगदी उन्हाळ आहे, तू त्याच्यासारखं हो असं म्हणतो का? मग अनुकरण कुणाचं करायला लावतो आपण? श्रेष्ठाचं. मग जर अनुकरण श्रेष्ठाचं केलं जातं तर संतांना उपमा देत असताना संत आईसारखे जर आहेत तर आईचा जो अधिकार आहे तो खूप मोठा आहे. आईचं जे चित्त आहे, आईचं जे अंतःकरण आहे, तेवढं अंतःकरण या विश्वामध्ये शुद्ध कुणाचं नाहीये. या जगामध्ये एकच पुरुष आई झाला आणि ते म्हणजे आपले माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. आणि एवढा अधिकार प्राप्त का झाला म्हणाल, तो केवळ गुरुसेवेमुळे. फळले भाग्य माझे धन्य झालो संसार, फळले भाग्य माझे धन्य झालो संसार, श्री गुरु भेटले हो तेने हरियले करी, श्री गुरु भेटले हो तेने हरियले करी.
झालो, आजचा माझा दिवस धन्यतेचा आहे असं केव्हा वाटतं? ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये ज्या दिवशी सद्गुरू येतात त्या दिवशी आपला दिवस असतो धन्यतेचा होतो. का? आजचा जो अभंग आहे तो अभंग खरं म्हणजे आत्मस्वरूपावर अवलंबून असणार आहे. माऊलींच्या हरिपाठातला हा 28 क्रमांकाचा अभंग आहे. आता आपण तो मालिकेमध्ये म्हणत नाही, पण हा अतिशय आत्मस्वरूपावर अवलंबून असणारा अभंग आहे. खरं सुख काय आहे तर ते जीवनामध्ये ज्या दिवशी आपल्या सद्गुरू येतात तेव्हापासून आपल्या जीवनाला खरी दिशा प्राप्त होते. आईचं अंतःकरण काय असतं एक छोटासा माऊलींचा दृष्टांत आहे. विठ्ठलपंतांनी ज्यावेळेस दीक्षा घेतली आणि विठ्ठलपंतांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर विठ्ठलपंतांचं लग्न झालंय, संसारामध्ये मन लागत नाहीये, पण काय करावं पत्नीला ते पाहवत नाहीये. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात तुमची अशी अवस्था मला पाहवत नाही. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तुकोबरायांची भगवंताविषयीची असणारी निष्ठा भगवंताशिवाय एक क्षण जसं भगवंताशिवाय राहू शकत नव्हते तशी मला संन्यास घ्यावा अशी अंतःकरणामध्ये असलेली इच्छा ती त्यांना एका ठिकाणी शांत बसू देत नव्हती. आणि याच इच्छेनं एवढं मनामध्ये घर केलं की ते उदास राहायला लागले. मग रुक्मिणी आईसाहेबांनी विचार केला तुमच्या अंतःकरणामध्ये काय चाललंय मला एकदा सांगाल का? अगं माझं संसारामध्ये मन लागत नाहीये, मला नेहमी असं वाटतं संन्यास घ्यावा. मग रुक्मिणी आईसाहेब म्हणाले तुमचं मनच लागत नाही तर याच्यावर आता तुम्हीच पर्याय काढा, तुम्ही जाऊ शकता. विठ्ठलपंत संन्यास दीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी आबानंदगिरी संप्रदायाचे सगळे महंत उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. विठ्ठल मन लागत नाहीये, काय करावं? संन्यास दीक्षा घेतली. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर कालांतराने असा दिवस उगवला ज्या दिवशी विठ्ठलपंतांचे सद्गुरू आणि रुक्मिणी आईसाहेब यांची भेट झाली. अखंड सौभाग्यवती भव. थोडीशी शांती. अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं ज्यावेळेस त्यांच्या मुखातून वचन बाहेर पडलं रुक्मिणी आईसाहेब उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या देवा तुमचं वचन खोटं होणार आहे का? तुझ्या डोळ्यामध्ये पाणी काय? काय झालं? कपाळाला कुंकू आहे, हिरवीगार साडी नेसलेली आहे, हातामध्ये चुडा आहे, सौभाग्याची लेणं लिहिलेली आहेस, मग तुला दुखणं कोणतं आहे? त्या म्हणाल्या महाराज माझ्या पतीने संन्यास दीक्षा घेतली. मग त्यांनी सविस्तर विचारल्यानंतर समजलं की आपल्या इथं जे विठ्ठलपंत आहेत तेच यांचे पती आहेत. मग सांगितलं, विठ्ठलपंताजवळ आले, म्हणाले असं करता येणार नाही. दिव्य दृष्टीने पाहिलं तुमच्या पोटी येणारी 4 जी संतान आहेत ते साक्षात भगवंताचे अवतार आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती मुक्ताबाई असे 4 तुमच्या पोटी रत्न जन्माला येणार आहेत. पुन्हा संसारामध्ये आले. बघता बघता दिवस गेले. रुक्मिणी आईसाहेबांना 4 मुलं झाली, विठ्ठलपंतांना 4 मुलं झाली. पहिले निवृत्ती, मग ज्ञानदेव, मग सोपान आणि मग मुक्ताबाई अशी 4 भावंड अतिशय निखळ मनाने राहू लागली. पण त्यावेळेचा जो समाज होता, काही धर्म मार्तंड होते, त्यांनी त्यांना व्यवस्थित जगू द्यायचं ठरवलं नाही. त्यांनी विचार केला प्रत्येक क्षणाला तुम्ही संन्याशाची पोरं आहात, संन्याशाला त्यांनी आमचा धर्म भ्रष्ट केला. आता मूळचे कुलकर्णी आहेत म्हणजे ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मणाने संन्यास घेऊन पुन्हा
त्यामुळं त्या काळामध्ये एवढं त्यांच्याविषयी वाईट गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडवून आणल्या गेल्या की त्या त्रासानं त्यांना नको नको झालं. ते सिद्ध भेटात जाऊन राहिले. म्हणले यांचे या समाजात राहण्यात काही अर्थ नाही. आईची चिंता सतत माझ्या मुलांना. प्रत्येक आई जसं लहानपणापासून म्हणते ना, माझ्या मुलाला सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे, माझ्या मुलाला सगळ्या सुखसोयी भेटल्या पाहिजे. कारण तिचं चित्त, तिचं अंतःकरण त्या मुलाच्या हृदयाशी एकवटलेलं असतं. तिला नेहमी वाटत असतं माझा मुलगा, माझ्या पोटचा गोळा माझ्या डोळ्यासमोर नेहमी राहावा. असंच त्या आईला वाटत होतं. काय करावं याच्यासाठी, काय माझ्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, माझ्या मुलांना समानतेचा अधिकार प्राप्त समाजामध्ये झाला पाहिजे, काय केलं पाहिजे. विठ्ठलपंताची, रुक्मिणी आईसाहेबांची दोघांची चर्चा झाली. म्हणाले आपण धर्मसभेत न्याय मागण्यासाठी जाऊ. आणि त्यावेळेस धर्मसभेमध्ये गेले, न्याय मागितला. तर त्यावेळेस त्या धर्म मार्तंडांनी देखील त्यांना सांगितलं याला एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त म्हणजे काय? जीव जाईपर्यंत मरण स्वीकारणं, देह त्यागणं. मग तुम्ही विचार करा, त्या वेळेमध्ये त्या आईने विचार केला जर माझ्या मुलांना सुख मिळणार असेल तर आमच्या दोघांचंही जीवन नष्ट झालं तरी चालेल, आम्ही दोघं समाधीस्थ झालो तरी चालेल, पण माझ्या मुलांना ते सुख मिळालं पाहिजे, माझ्या मुलांना तो सन्मान प्राप्त झाला पाहिजे. मग या उद्देशाने देहांत प्रायश्चित्त. चुकी कुणाची आहे? विठ्ठलपंतांची. मग विठ्ठलपंतांनी पहिल्यांदा देहांत प्रायश्चित्त घेतलं. आता वडील गेल्यानंतर पाठीमाग आई शिल्लक आहे आणि मुलं आहेत. आता तुम्ही विचार करा, जी खरंच पतिव्रत आहे तिला एकदा नवरा आपल्या संसारातनं निघून गेला की जगण्यामध्ये मजा वाटत नाही. तिला जीवन सगळं सुनं सुनं वाटतं. कारण ज्याने हा संसार उभा केला, ज्याच्याकडं पाहून मी माझं सगळी लोक सोडली, या माहेर सोडलं सासरे आले, कन्या सासुराशी जाय मागे परतोनी पाहे. पाठीमाग पाहत असते. का पाहत असते मुलगी? एका गोष्टीसाठी, माझ्या माहेरचं कोणीतरी दिसेल. सतत तिचं पाठीमागचं पाहणं म्हणजे तिची ती ओढ असते. आपल्या माहेरचा सांगावा कधी येतोय. या सगळ्याचा त्याग करून ज्याच्यासाठी ती आलेली असते ते म्हणजे पतिदेव. आणि ते एकदा निघून गेले की मग तिच्या जीवनामध्ये काही राम वाटत नाही बाबा. तसं त्यांना वाटायला लागलं, पती निघून गेले, ही 4 मुलं माझ्या पदरात आहेत, आता काय करावं. काळ कुट्टा शिरात्र आहे त्या दिवसाची. रुक्मिणी आईसाहेब रडत बसलेत. का डोळ्यामध्ये पाणी आहे? 4ही मुलं झोपलेली आहेत, तोंडाला पदर लावून रडतायत. का रडतायत? ह्या पोरांचं पुढं कसं करायचं? पतिदेव निघून गेले, मी एकटी शिल्लक राहिले, आता यांचं कसं व्हायचं? या उद्देशाने डोळ्यामध्ये पाणी आहे. निवृत्ती दादांना जागं केलं. निवृत्ती दादा उठले, म्हणले आई काय झालं? का रडतेस तू? म्हणाले राजा, आधीची भाषा किती कोमल होती बघा. मुलाला म्हणत असताना राजा, बाबा असं म्हणलं जायचं. राजा, माझा पती निघून गेला रे माझ्या जीवनातून, आता मला जगण्यामध्ये काय मजा वाटत नाही, एक माझ्यावर कृपा कर. आई मुला पुढे हात जोडते. निवृत्ती दादा समोर म्हणते एक कृपा कर. काय? मला देखील त्यांच्या पाठीमागं जाऊ दे. अगं आई काय बोलतेस तू? मला त्यांच्या पाठीमागं जाऊ दे. अगं मी अजून लहान आहे, अजून निवृत्त सोपान लहान आहे, मुक्ताई लहान आहे, ज्ञानोबराया लहान आहेत, मी एकटा कसं सांभाळू? मला ते नको सांगू, आता मला तत्वज्ञान नको सांगू. मला एकच वाटतं, मला त्यांच्या पाठीमागं जायचं आहे, मला जाऊ दे, मला त्यांच्या पाठीमागं जाऊ दे. हात जोडले. निवृत्ती दादा लोटांगण घालतायत आई पुढं. आई असं नको करू, तुझ्याशिवाय मला कोण आहे या जगतामध्ये? तू जर माझ्या आयुष्यातून निघून गेलीस तर माझं आयुष्य सगळं सुनं सुनं होईल. निवृत्तीनाथांना म्हणाले ते मला माहिती नाही, आज मला जायचं आहे. निवृत्ती दादांचा निरोप घेतला आणि आई देखील त्या इंद्रायणीमध्ये समाधीस्थ होण्यासाठी गेल्या.
सकाळ झाली, पहाट झाली. निवृत्तीदादांनी सगळ्यांना आपल्या कुशीत घेऊन झोपले होते. मुक्ताबाई लहान होती. मुक्ताबाई लहान असताना मुलं पहिल्यांदा कुणाला विचारतात तर आई आई करत उठतात. मुक्ताबाई म्हणली आई आई, अगं आई कुठे आहे तू? असं जसं मुक्ताबाई म्हणाली, निवृत्तीदादाने आपल्या पोटाशी धरलं आणि सांगितलं, अगं मुक्ताई, आजपासून मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. त्या तिन्ही भावंडांना कवटाळलं, चौघांनी टाहो फोडला, आई बाबा. आणि असा टाहो फोडल्यानंतर त्यांच्या दृष्टीस ती आई पडत नाहीये, त्यांच्या दृष्टीस बाबा पडत नाहीयेत. काय करावं? तेव्हापासून ज्ञानदादा म्हणाले, ज्ञानराज म्हणाले, अगं मुक्ते, कळतंय का तुला? आजपासून दादाच आपली आई आणि दादाच आपले वडील. आणि त्यावेळेस शब्द मुखातून बाहेर पडला, श्री गुरु सारिका असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करेल. राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्ध पावे. ज्यावेळेस माऊलींना आवश्यकता होती, ज्यावेळेस त्यांना खायचं होतं, त्यावेळेस आळंदीमध्ये भिक्षा मिळाली नाही, त्यांना भाजण्यासाठी, मांडी भाजण्यासाठी साधं खापर मिळालं नाही. आज किलोचा सोन्याचा कळस आहे, काय उपयोगाचा आहे? संतांनी जे सहन केलं आणि त्यातल्या त्यात माऊलींचं जे वैभव आहे, वयाच्या 16व्या वर्षी जी विद्वत्ता प्राप्त केली, या जनतेला, सगळ्या जनतेला आई म्हणून सांभाळलं, आई म्हणून वाढवलं. ही विद्वत्ता केवळ माऊलीजवळ आहे. कुणालाही काही वाटलं तरी माझी आई श्रेष्ठच आहे, हा सांगण्याचा अधिकार माझा आहे. माऊलीला आईही होता आलं आणि माऊलीला बापही होता आलं. नामा म्हणे आता जे भल्या भल्यांना करता आलं नाही. जे आधीची रचना केली माऊलींनी, ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, जगाच्या कल्याणासाठी अनेक रचना केल्या. पण जेव्हा त्यांना वाटलं आता हे सगळं सोडून जायचंय, निवृत्तीदादा म्हणले, अरे एवढ्या लवकर अजून थोडा आनंद आम्हालाही घेऊ दे. पुढचे 6 वर्ष त्यांच्यासाठी प्रत्येक भावंडाला 2 वर्ष दिली. पण त्यामध्ये जे पुढची रचना केली ते बाप रखमा देवीवर अशा पद्धतीचे. म्हणून काही अभंग माऊलींचे आहेत ते बाप रखमा देवीवर, आणि आधीचे पाहिले तर ज्ञानदेवा म्हणे अशा पद्धतीचे. पण दोन्ही अभंग माऊलींचीच आहे. माऊली ज्यावेळेस आळंदीमध्ये समाधीला निघाल्या त्यावेळेस भगवंत पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे. आईचं प्रेम काय असतं पहा. आईने जो त्याग केला, या विश्वामध्ये स्वतःला माऊली बनवण्याचं सामर्थ्य आपल्या मुलाच्या अंगी ठसवून दिलं. ही त्या रुक्माई मातेची देखील तेवढीच. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि तसाच झेंडा संप्रदायाचा पुढे घेऊन जाणारे आपले माऊली, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. ज्या वेळेस समाधीमध्ये बसण्यासाठी निघाले त्यावेळेस देव रडायला लागला. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आईसाहेब त्या ठिकाणी आहेत. देवाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे.
रुक्मिणी आई साहेब विचारतात, का बाबा तुझ्या डोळ्यामध्ये पाणी काय, तुम्ही रडता का? आजपर्यंत मी असं कधी पाहिलं नाही कुठल्या भक्तासाठी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, पण या ज्ञानेश्वर माऊलीसाठी, या छोट्याशा बालकासाठी तुझ्या डोळ्यात पाणी आलंय, तुमच्या डोळ्यात पाणी आलं, काय झालं असं? म्हणाले, असा योगी त्रिभुवनामध्ये पुन्हा होणे नाही. समाधीच्या अभंगामध्ये सुंदर असं त्याचं वर्णन आलेलं. माऊली सारखा पुन्हा होणे नाही. आणि म्हणून माऊलीला बापही म्हटलं गेलं, तेवढा पुरुषार्थही केला आणि माऊलीही म्हटलं गेलं. या उद्देशाने सगळ्यांना आपल्या पंखाखाली वाढवलं. मच्छिंद्रनाथांपासून आदिनाथापासून आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. हा संपूर्ण संप्रदाय जो चालत आला गहिनीनाथापर्यंत, निवृत्तीनाथापर्यंत, पण या पुढं माऊलींनी जो बदल केला तो बदल म्हणजे सगळ्यांसाठी खुला संप्रदाय केला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबाराय म्हणाले, या संप्रदायाचा बीज मंत्र रामकृष्ण हरी दिला आणि हा संप्रदाय खुला केला. ही माऊलीची कृपा आहे. म्हणून माऊली असं आपण म्हणतो, पण माऊली आईला म्हटलं जातं. आईची श्रेष्ठता माऊलीला येते. मग विचार सर्व संतांनी आणि देवतांनी आई पण श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आपली प्रस्तावना 25 मिनिटाची याच्यासाठी झाली की आईचं आईपण काय असतं हे सांगणं अपेक्षित होतं. आणि आता जो मूळ अभंग आहे आपला, नाही का, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी ना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. तुम्हाला रडवून आई वडिलांच्या गप्पा सांगून मला त्या गोष्टी करायच्या नाहीयेत, पण आई नेमकं काय असतं, आई पण काय असतं हे सांगितल्याशिवाय देखील डोळच पण येत नाही, नाही का. जे वेळी डोळी अंजन भेटे, डोळ्यात अंजन घातल्याशिवाय जसं गुपित असलेलं धन दृष्टीस दिसत नाही, तसं समाजाला आई काय असते, बाप काय असतो हे सांगितल्याशिवाय त्यांना आईच आहे पण कळत नाही. म्हणून हा सगळा अट्टहास आणि त्यांच्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तो आत्मस्वरूपावर अवलंबून आधारित आहे. माऊली म्हणतात, सामान्य जीवाला सहज प्रश्न केला, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, स्वतःला एकदा विचारून पहा. कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का असा,
कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. आपण म्हणतो घर पण माझ्याच मालकीचं, आणि देह आई बापांनी दिलाय, तो देह आई बापाचा आहे. आपल्याला अनेक गोष्टी अस्पष्ट आहेत. नसलेलं दुःख ना आपण पाठीमागं लावून घेतोय. बाबा सुंदर असा दृष्टांत सांगायचे. गावामध्ये एक पडका वाडा आहे. त्या पडक्या वाड्याला जाताना एक व्यक्ती लाथा घालून जातोय, आणि आपण तो लाथा घालतोय म्हणून आपण रडत बसलोय. लाथा घालणारा पण वेगळा आहे आणि लाथा खाणारा पण वेगळा आहे, पण आपलं रडणं व्यर्थ आहे. सुख अथवा दुःख भोग या देहाचा. सुख आणि दुःख या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, या भोगाच्या प्रारब्धाच्या स्वरूपात आपला प्राप्त होणार आहेत आणि त्या येणारच आहेत. मग त्यासाठी नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. त्याविषयी खेद करण्याची कोणतीच अवस्था नाही, आवश्यकता नाही. का? तुम्हाला चिरंजीव पदामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, आता एवढं मोठं एकनाथ भागवत लिहिले, एकनाथी भारुडं लिहिली. महाराजांना वाटलं एवढं मोठं वाचायला कुणाजवळ वेळ नाही, थोडं कमी करावं. लोकांना नटवण्याच्या अंगानं भारुडं लिहिली, नाही का? बाबा बायको मोठी, 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 बाबा बायको मोठी. एकदा मुसळ लागली पाठी, एकदा मुसळ लागली पाठी, एकदा मुसळ लागली पाठी. बाबा बायको मोठी, 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 बाबा बायको मोठी. मदन मदन केवळ पंचानन, मदन मदन केवळ पंचानन, मदन मदन केवळ पंचानन, मदन मदन केवळ पंचानन. आता लोकांना ते म्हणजे अशी आध्यात्मिक चिंतन ऐकण्याची आवड, तुमचं तत्वज्ञान आम्हाला काय त्याची आवश्यकता नाही आहे. तुमच्यासारखे अनेक आले आणि त्यांना आम्ही तिथपर्यंत पोहोचवलं. आमच्यामध्ये बदल काय होत, आणि या उद्देशाने एकनाथ महाराजांनी भागवत लिहिलं. त्यानंतर म्हणले लोकांना हे थोडंसं आवडेन असं झालंय, थोडं वेगळं अध्यात्म कसं समजेल, यासाठी मायेला बायकोची उपमा दिली. अबब बायको मोठी. मायेनं जर का एकदा तो जीव पछाडला की त्याला सुटका नाही, म्हणून म्हणलं अबब बायको मोठी. मग येडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा. काम नावाचा जो येडका आहे तो माग जर का लागला, पंचाननाला सोडलं का? पंचानन म्हणजे भगवंत शिव, त्याला सोडलं का? नाही सोडलं. मग कामच जाळला त्या ठिकाणी, म्हणजे कामही जाळलं आणि रतीलाही त्या ठिकाणी भस्म केलं. नारदाला सोडलं का? ब्रह्मदेवाला सोडलं का? म्हणजे या सगळ्यांना सोडलं नाही कुणी, या येडक्यानं. एवढं साधं सोपं अध्यात्म आपल्या पुढं मांडलं, पण ते कळलं का आपल्याला? थोडंसं लेट कळलं. आपण फक्त विनोदाच्या अंगाने आता काहीतरी मजेचं चाललंय, आता काहीतरी नाचायचं चाललंय. आपल्याला तमाशात गोडी वाटते का कीर्तनामध्ये वाटते, असा सहज प्रश्न केला तर माणसांचं मत असतं तमाशामध्ये गोडी आहे. पाहायला चांगलं वाटतं, ऐकायला गोड वाटतं, पण फायदा त्याच्यापासून काहीच नाही. फायदा आहे का त्याच्यापासून? अजिबात नाही. मग कीर्तन ऐकायलाही कंटाळा आणि पाहायलाही कंटाळा. म्हणजे ऐकणंही सोयीचं नाही आणि पाहणंही सोयीचं नाही. मग यासाठी काय करावं? मग भारुडाची रचना केली, सुंदर असं अध्यात्म पुढं मांडलं, पण लोकांना ते नको आहे.
आणि म्हणून आपल्याला माऊलींच्या अशा गुह्य अभंगाचा अर्थ कळत नाही. कोणाचे हे घर आपण विचारच केला नाही. मग त्यांनी एकनाथ महाराजांनी म्हणले हे सगळं वाचायला वेळ नाही, अर्थ कळत नाही, अजून छोटंसं. मग चिरंजीव पदाची रचना केली. नरदेह किमर्थ निर्मिला. हा विचार कधी केला का की आपला देह का निर्माण केला असेल? हे कळतं कधी 60 ओलांडली की कळतं. कारण चालता येत नाही नीट, बोलता येत नाही नीट, आणि मग आपल्याला एकच दिसतं, काळाची ये उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा. मग पुढं बसून फक्त एकच म्हणतं, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आता सगळं पटायला लागलं कधी, ज्यावेळेस नाकमुख गळू लागले लाळो आणि श्वाना परिगती झाली, अवघे करते हाड हाड हाड. ज्यावेळेस म्हणतात या घरामध्ये बसू नको, म्हाताऱ्या गराळ पडायला लागले, ओट येत ना उठ. मंडपामध्ये बसू देत नाहीत, मंदिरामध्ये बसू देत नाहीत, मग कुठं जायचं? जा तिकडं मंडपामध्ये कीर्तन चाललंय तिकडं बोंबलत जा. अशी हाड हाड अवस्था झाल्यानंतर मग आपला परमार्थ सुचतो. पण हा परमार्थ काही कामाचा, अजिबात कामाचा नाही. हा देह मिळाला पण तो कसा विषय भोगण्याच्या उद्देशाने आपण वापरला. त्याच्यातून साध्य काय झालं? काहीच नाही. विषयाच्या अपेक्षेनं वापरला आणि म्हणून आपल्याला आपण येण्याचं कारण कळलं नाही. विषय मांडण्यासाठी विषय अगदी मोठा आहे आणि वेळ अगदी कमी आहे. कीर्तन कितीही वाजता चालू होऊ द्या, पण लोकांचं ध्यानात 2च तास असतात. टायमिंग असतं 2 तास पण नाही. जर का ते 10:30ला जरी चालू झालं तरी ते 12लाच बंद झालं पाहिजे. डोक्यात एकच असतं, वेळ नसतो चिंतन ऐकण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टींसाठी. पण या ठिकाणी पहिला प्रश्न जो या अभंगामध्ये आहे, याचं सरळ, कोणाचे हे घर, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. स्वतः भगवंत म्हणजे विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने देखिला विठ्ठलची विठ्ठल. अशा स्वरूपात असलेला भगवंत म्हणजे जीव शिव दोन्ही कुंठे गे, प्रपंचाचे नेटे गे. हा प्रपंच पार करण्यासाठी आपला जो देह आहे आणि हे जे घर आहे हे कोणाचं आहे? तो हे जीव आणि शिव नावाचे जे 2 कुंठे सांगितलेत प्रपंचाचे, तो आतमध्ये शिव देखील आहे आणि त्याच्यासोबत जीव देखील आहे. पण ह्याची अनुभूती आपल्याला एकदम शेवटी येते. आपण आलो का हे कळत नाही. संत सुलभ करून सांगतात, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही
उद्देशाने आपण आलो का याचं कारण कळतं. आता कीर्तन व्यवस्थित सोडवायचं म्हटल्यानंतर 8-9 तास लागतील, कारण की आपण येण्याचं कारण कळलं. नरदेह का प्राप्त झाला याच्यासाठी खूप सारी परमार्थ आहेत. प्रत्येक अवयवाचं महत्त्व त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि सगळे गायक वादक सगळ्याच गोष्टी इथं गुणीजन उपस्थित असल्यामुळे म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे, त्याच्यामुळे कशाचीच या ठिकाणी कमी नाही. जेवणामध्ये साधं मीठ टाकण्याची देखील आवश्यकता नाही. असं सुक्रास असं भोजन आहे आज, म्हणजे ते भोजन नाही, हे संत पंगतीचं भोजन म्हणतोय मी. परिपक्व असे सगळे पक्वान नाहीत आणि त्याच्यामुळं जेवणारा कसा आहे तृप्त होऊन जाणार आहे आजच्या दिवसामध्ये. आपण आलो, कुठून आलो? वैकुंठाहून आलो. का आलो? बोलिले जे ऋषी साच भावे, शुद्ध अंतःकरणानं तसं वर्तन करण्यासाठी, संतांच्या मार्गाने चालत जाण्यासाठी येणे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. याच मार्गाचं अनुसरण करण्यासाठी आणि या मार्गाला अनेकांना लावण्यासाठी अनेक संप्रदायाची स्थापना, अनेक वेगवेगळ्या महंत गुरूंची स्थापना. कशासाठी? हा मार्ग पुढं मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतते, या मार्गाचं अनुकरण करण्यासाठी या सगळ्याची स्थापना होते. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, कोणाचे हे कोणाचे हे घर, कोणाचे हे घर, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम ज्याचा तोची जाणे. खरं पाहायला गेलं तर संतांच्या वाङ्मयावर बोलावं एवढी माझी बुद्धी सक्षम नाही, परंतु निमित्ताने जो अभंग घेतला यथामती जसा बुद्धीला सुचला तसा थोडासाच एका चरणाचा अर्थ तोही व्यवस्थित समजेल की नाही हे मला माहिती नाही, पण सांगण्याचा प्रयत्न केला.
सामान्यतः सरळ अर्थ पाहायला गेला, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, हे संपूर्ण जे हा जो देह आहे, देह हे काळामध्ये शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ आईसाहेब त्या घोड्यावर बसल्या आणि घोडदौड करत 8 तासाचं युद्ध जिंकलं. 8 तासाचं युद्ध जिंकल्यानंतर विजयश्री घेऊन त्या शिवनेरीवर परतल्या. जेव्हा पाहिलं की शिवबा अजून कसा झोपलेला आहे, एका दासीजवळ शिवाजी महाराजांना सोपवलं होतं आणि जेव्हा पाहिलं अजून शिवाजी महाराज झोपले कसे विचारण्यात आलं, ती म्हणली, आऊसाहेब काय सांगू, अतिशय खवळले होते, रडले होते, रडत होते, घोडे दाखवले, हत्ती दाखवलं, पण ते काही शांत बसले नाही. मग काय केलंस, माझ्यातलं मातृत्व जागं झालं, मला कळलं शिवाजी महाराजांना भूक लागले, मी फक्त त्यांना माझं दूध पाजलं. असं तिच्या तोंडातून ज्यावेळेस शब्द निघाले, आऊसाहेबांनी काही मोहरा तिच्या हातामध्ये सोपवले आणि तिला पुढं घालवलं. चालत आपल्या महालात आल्या आणि महालात आल्यानंतर पाहिलं शिवाजीराजे झोपलेले आहेत. शिवाजी महाराजांना एका हाताने उचललं, जागं केलं आणि त्यांच्या नरड्यामध्ये मधलं बोट घातलं. जेवढं दूध प्याले होते तेवढा थेंबन थेंब बाहेर काढला. बाजूच्या दासीने विचारलं की आऊसाहेब तुम्ही असं का केलं, मगाशी त्या दासीला आजीने दूध पाजलं, तिला तुम्ही पुरस्कृत केलं, पण आज जे दूध पिले ते दूध त्याच्या पोटामध्ये का शिल्लक ठेवले नाही. ते म्हणाल्या, आऊसाहेब म्हणाल्या, या देशाचा दास मला बनवायचा नाही, या देशासाठी स्वराज्य रक्षक बनवायचंय. आणि त्याच्यामध्ये जर का एखाद्या दास्यत्वाचं अंश किंवा दूध असेल तर त्याच्या न जाणे, पण त्याला जर सवय लागली दास बनायची तर हा देश कसा घडेल. अशी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी जागृत असणाऱ्या आऊसाहेब जिजाऊ होत्या. त्यांना एवढं हित कळत होतं. मग आपण काय केलं पाहिजे, आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिले पाहिजे. मुलगा जेवत नाहीये, मग आपण काय करतो, मोबाईल दाखवतो, पण त्याऐवजी 2 जर का कानफडात वाजवल्या तर मुलगा आपोआप जेवतोय. आधी काय मोबाईल होते का, आधी जेवत नाही म्हणल्यानंतर त्याला बदडलं जायचं आणि बदडून जेवायला घातलं जायचं मुलांना. पण आताची अवस्था, मुलगा जेवत नाही म्हणल्यानंतर त्याला हे बघ बाळा काय, मग ते बाळ बघत बसतंय आणि ते एवढं बघत बसतं की पुन्हा त्याचं शिक्षणामध्ये लक्ष नाही, कामाधंद्यामध्ये लक्ष नाही. ते बाळ मोठं झाल्यानंतर मग आई वडिलांना त्याची व्यवस्था वृद्धाश्रमामध्ये करत असतं. ही का अवस्था प्राप्त झाली, बदलत्या युगामुळे. म्हणून आपल्या मुलांना किमान भगवद्गीता समजली पाहिजे, हरिपाठ आपल्या घरी नित्यनेम झाला पाहिजे, संत कळाले पाहिजे, देश कळाले पाहिजे. आणि हे जर सगळं कळलं तरच तुम्ही आशा ठेवा की आपली मुलं आपल्याला पाणी पाजतील. या घरावर चांगले संस्कार झाले म्हणून या घरामध्ये आज संत जन्माला आले. एवढ्या संतांचं पाय या घराला लागले, ते केवळ आई वडिलांची पुण्यतिथी आहे, त्याच्यासाठी टाळ्या वाजवायचा. अशा माता पित्यांना खरंच धन्यता द्यावी, ज्याच्या धन्य माता पिता तया धन्य माता पिता तया आपलं नाव मोठं व्हावं किंवा पाठीमागे कीर्ती शिल्लक राहावी, तर
हरिदासाची घरी मज उपजबा जन्मांतरी. अशी पुत्र जन्माला येण्यासाठी तुमची भक्ती पाहिजे, तुमची सेवा पाहिजे. वंश परंपरा दास मी अंकित या उद्देशाप्रमाणे आज महाराजांचा नातू, कुंडलगिरी महाराजांचा नातू आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेतो. सुंदर असं पखवाज वाजवतो आणि आवाज देखील खूप छान आहे. खूप गोड अशा चाली म्हणतो. या वयामध्ये त्याच्याजवळ जे ज्ञान आहे दिवसेंदिवस ते वृद्धिंगत होईल. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद दिवसांनी प्राप्त होईल आणि त्याला त्याचं ध्येय गाठण्यासाठी मदत होईल. म्हणून आई वडिलांनी मुलाचं हित अतिशय लक्षपूर्वक सांभाळलं पाहिजे, जाणलं पाहिजे. झालेली सेवा खूप वेळ झाला. आता 5 मिनिटांनी लगेच, म्हणजे 5 मिनिटांमध्ये 12:05 2 मिनिटांनी फुलं पडतील. सगळ्यांना फुलं मिळाली असतील. त्यावेळेमध्ये या ठिकाणी